नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निफ्टी फिफ्टीचं प्रेडिक्शन. त्याचसोबत काही रिपोर्ट्स आपल्या समोर आलेले आहेत, ज्या न्यूजमुळे मार्केटचा एक डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत होता. त्या न्यूजवरती पण आपण डिटेलमध्ये थोडंसं डिस्कशन करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आपण बघा, एक ट्रेड आपण या ठिकाणी केलेला होता शुक्रवारच्या दिवशी, जो की 26,040 या लेवलपासून आपण एक डाऊन साईडचा ट्रेड केलेला होता आणि जबरदस्त आपल्याला या ठिकाणी ट्रेड पाहायला मिळालेला होता. याच्या मागे सुद्धा ट्रेड डील जी पेंडिंग पडलेली आहे त्याचाच एक रिझन होता आणि एक गॅपअप पण आपल्याला पाहायला मिळालेला होता. तर आपण एक कुठेतरी रिट्रेसमेंट या अप ट्रेंडमध्ये पाहत होतो आणि त्याच्या अकॉर्डिंग ह्या ट्रेडला आपण डाऊन साईडला ट्रेड केलेलं होतं. याचं डिटेल आपण लाईव्ह मध्ये पाहिलेलं होतं. एकदा बघून घेऊया की शुक्रवारच्या दिवशी जे इंडायसेस आहेत यामध्ये आपल्याला बघा जबरदस्त पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला इंडियन मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे. फक्त जर आपण एफएमसीजी सेक्टर सोडला आणि दुसरं मीडिया सेक्टर सोडला तर बाकी सगळे सेक्टर्स आपले जवळपास पॉझिटिव्ह होते. फक्त एफएमसीजी आणि मीडिया रेडमध्ये पाहायला मिळालेला आहे. थोडंसं आपण या ठिकाणी न्यूजच्या बाबतीत पण बघणार आहोत, जी की युएस आणि इंडियामध्ये जी काही ट्रेड डील या 9 आणि 10 तारखेमध्ये जी काही टीम आपल्याला युएस मधून इंडियामध्ये आलेली होती दिल्लीला, त्यांच्यासोबत काही चर्चा झालेली आहे आणि थोडीफार चर्चा बाहेर आलेली आहे. त्याच्या अकॉर्डिंग जर आपण पाहतोय तर काही पॉइंट्स आहेत बघा, जे की युएस कडून म्हटलं गेलेलं होतं की दिल्लीमध्ये जी काही इंडिया सोबतची जी ट्रेड डील होती बेस्ट एव्हर झालेली आहे. काही प्रॉब्लेम नाहीये, आम्हाला आवडलेली ट्रेड डील आणि काही हरकत नाहीये त्याच्यामध्ये. जसं त्यांचं हे स्टेटमेंट आलेलं आहे, इमिडिएट जे पियुष गोयल आहेत आपले, त्यांनी इमिडिएट त्याला एक रिस्पॉन्स केलेला आहे की जर अग्रीमेंट तुम्हाला आवडलेलं आहे, म्हणजे सॉरी हे जी काही ट्रेड डील तुम्हाला आवडलेली आहे, इंडियाची ऑफर जी आवडलेली आहे, तर काही हरकत नाही, आपण याचा अग्रीमेंट साईन करून घेऊया आणि या ट्रेड डीलला आपण पुढे घेऊन चालूया. सिंपल असं एक स्टेटमेंट पियुष गोयल यांच्याकडून आलेलं आहे. त्यानंतर एक स्टेटमेंट अजून एक आलेलं आहे, दॅट इज चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आहेत आपल्या इंडियाचे. त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी पूर्ण डील आहे इंडिया आणि युएसची, ही फायनल कुठेतरी मार्च पर्यंत कंप्लीट होईल. म्हणजे काय की या वर्षी ती कंप्लीट नाही होणार आहे, पुढच्या वर्षी मार्च पर्यंत आपल्याला ती कंप्लीट होताना पाहायला मिळू शकते. आता या ट्रेड डील मध्ये काय काय मुद्दे मांडले गेलेले आहेत आणि काय काय गोष्टी झाल्यात आपण थोडंसं पाहून घेऊया, जेणेकरून आपल्याला काही सेक्टर्सला पण टार्गेट करता येऊ शकतं किंवा त्या सेक्टर्समध्ये पण आपल्याला काही इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळू शकते. जसं की आपण समजून घेऊ, अमेरिका आणि इंडियामध्ये जे काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अमेरिका म्हणजे इंडिया जी आहे ती काय करणार आहे की डिफेन्स इक्विपमेंट जे आहे ते अमेरिकाकडून खरेदी करणार आहे. दुसरी गोष्ट एनर्जी सप्लायज आहेत आणि तिसरी गोष्ट एव्हिएशन प्रोडक्ट आहेत. या गोष्टींना इंडिया म्हणजे इम्पोर्ट करणार आहे अमेरिकेकडून आणि इंडिया यासाठी आपली तयार झालेली आहे. आता राहतो एक प्रॉब्लेम, ज्याच्यावरती आपण खूप वेळा चर्चा सुद्धा केलेली आहे. या अग्रीमेंटमध्ये जे काही ऍग्रिकल्चरल गुड्स आहे याच्यावरती पहिल्यापासून इंडिया एक अपोज करत आलेलं होतं आणि आता सुद्धा तोच प्रॉब्लेम याच्यामध्ये पाहायला मिळतोय की इंडियाने क्लिअरली सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आम्ही कोणतंही ऍग्रिकल्चरल मार्केट युएस साठी ओपन करणार नाहीये. जेणेकरून मुळात कसं आहे की इंडियातले जे फार्मर्स आहेत हे गरीब आहेत, त्यामुळे जे काही इम्पोर्ट इकडे होतोय किंवा जे काही आम्ही मटेरियल युएस मधून मागवणार आहे, त्यामुळे काय होईल की बिलियन्स ऑफ जे काही आमचे शेतकरी आहेत किंवा फार्मर्स आहेत त्यांच्यावरती वियर्ड इम्पॅक्ट होऊ शकतो आणि ती एक इमेज सुद्धा निगेटिव्ह जाऊ शकते सरकारची. त्यामुळे गव्हर्नमेंट कुठेतरी ऍग्रिकल्चरल गुड्सला इकडे येऊन देत नाही आणि तिथेच कुठेतरी या डीलला अडवलेला आहे आणि ह्या पॉइंटला इंडिया पहिल्यापासून थांबवती आणि पहिल्यापासून इंडियाने याच्यावरती ऍग्रिकल्चरल जे मार्केट आहे ते बंद ठेवलेलं आहे युएस साठी. आता दुसरा एक मुद्दा येतो याच्यामध्ये, दॅट इज एक मुद्द्यावरती इंडिया अजून बोलते की जे काही टेरिफ इंडियावरती लावले गेलेले होते, म्हणजे 25% आणि 25%, म्हणजे रशियाकडून आपण जे ऑइल खरेदी करतोय म्हणून 25% ऍडिशनल टेरिफ होता आणि पहिला बेसिक आहे तो 25% होता. तर इंडियाचं म्हणणं काय, जर एक अग्रीमेंट होणार आहे तर जो वरचा जो 25% आहे तो तर पूर्ण निघूनच जाणार आहे, त्याच्यात तर काही विषय नाहीये, तो मध्ये घ्यायचा नाही. पण बेसिक जो 25%चा जो टेरिफ आहे त्याच्यामधून पण थोडाफार म्हणजे जे निगोशिएशन जे होणार आहे, म्हणजे टेरिफ जो काही रेड्यूस होणार आहे तो बेसिक जो 25% आहे त्याच्यातून रेड्यूस होणार आहे. अशी डील कुठेतरी इंडियाने पण या डीलमध्ये अग्रीमेंटमध्ये काही गोष्टी म्हणजे मांडलेल्या आहेत. तर कुठेतरी ही डील होती नाही होती येणाऱ्या टाइममध्ये आपल्याला समजेलच. आता सध्या तरी एवढे पॉइंट्स या ठिकाणी डिस्कस झालेले आहेत युएस आणि इंडियाच्या मध्ये. चला आपण त्याच्यामध्ये टेक्निकल्स बघूया, टेक्निकल्स काय सांगतात. चला आपण 15 मिनिटचा चार्ट आहे बघा, थोडंसं मी 1 हारच्या चार्टवरती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला गोष्टी क्लिअरली समजतील. आता बघा, या पॉईंट पासून मार्केट म्हणजे आपल्या लाईफ टाइम हाय पासून मार्केट एकदा फॉल करायला सुरुवात झालेली होती आणि मार्केटने एक डाऊन ट्रेंड या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केला, म्हणजे लो
लोअर लो अशा पद्धतीचा एक सिनारिओ आपल्याला बनवताना आपल्याला प्राइस इथे आपल्याला दिसलेली आहे टेक्निकली. बट इथे समजून घ्या की प्राइसने काय केलंय की या ठिकाणी आपण एक सप्लाय झोन एक्सपेक्ट केलेला होता, म्हणजे नेकलाईन आपण म्हणू शकतो. मार्केटने काय केलंय त्याला ब्रेक करून मार्केट कुठेतरी अपसाईडला मुवमेंट करताना दिसली होती आपल्याला. फ्रायडेच्या दिवशी आपण जसं डिस्कशन केलेलं होतं. आता बघा मार्केटला 26,040 ची एक लेवल होती, त्या ठिकाणी मार्केटने रिजेक्शन तर जनरेट केलं आणि मार्केट 26,040च्या ऑलमोस्ट खालच्या बाजूलाच म्हणजे 50च्या वर आपण स्टॉप लॉस त्याचा कन्सिडर केलेला होता. त्यातून जे रिजेक्शन जनरेट केलंय मार्केट त्याच ठिकाणी होल्ड आपल्याला पाहायला मिळतंय. आता जनरली आपण इथे काय कन्सिडर करतो की थोडीशी न्यूज जी आहे, म्हणजे हा जो काही इम्पॅक्ट आहे ज्याच्यामुळे मार्केट निगेटिव्ह झालेलं होतं, लाईफ टाईम हायच्या पॉईंटला जस्ट टच करून पडलं होतं, त्याचं जे मूळ कारण आहे ते कारण कुठेतरी पुढे ढकललं गेलेलं आहे, त्यामुळे मार्च पर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे मार्केटला आता कोणताही अडथळा नाहीये लाईफ टाईम हायला जाण्यासाठी. त्यामुळे मार्केट काय थोडंसं ॲग्रेशन क्रिएट करू शकतं आणि मार्केट पॉझिटिव्ह राहू शकतं. तर त्यासाठी आपल्याला काही इम्पॉर्टंट डिमांड झोन्स आपल्याला पाहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी आता ही जी लेवल होती हिला काढून टाकतो, कारण मार्केट ऑलमोस्ट त्या लेवलच्या आसपास उभा आहे. आता या ठिकाणी बघा ज्यावेळी 15 मिनिट्स वरती आपण चार्टला पाहतोय तर आपल्याकडे एक इम्पॉर्टंट लेवल अजून एक पाहायला मिळते, दॅट इज 25,998. म्हणजेच काय 26,000 एक राऊंड फिगर अशी लेवल आहे ज्या ठिकाणी मार्केट आपल्याला सस्टेन पाहायला मिळू शकतं. म्हणजेच काय की 26,000च्या वरती मार्केट थोडंसं शॉर्ट ट्रेंड वरती पॉझिटिव्ह मार्केट आहे. म्हणजेच काय की हा जो डेली जो काही हाय होता 26,057चा प्रिव्हियस डे हाय जो होता, मार्केट जर याला ब्रेक करून वरती चालायचा प्रयत्न करते तर मार्केटमध्ये जे पहिलं टार्गेट आपल्याला मिळू शकतो तो 26,108चं पाहायला मिळू शकतं, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मार्केट जर 26,108ला पण क्रॉस करते तर मार्केटमध्ये जो फायनल टार्गेटच्या सोमवारचं पाहायला मिळू शकतं 26,200 आपल्याला पाहायला मिळू शकतं. 26,200चा हा जो पॉईंट आहे एक सप्लाय झोन पण आहे आणि एक रिजेक्शन झोन पण आहे, त्यामुळे इथे थोडंफार आपल्याला रिजेक्शन पाहायला मिळणार आहे. आता काही डिमांड झोनची गोष्ट करूया, काही जे महत्वाचे डिमांड झोन आहेत येणाऱ्या टाइममध्ये मार्केटसाठी, आणि मार्केटला ते डिमांड झोन कुठेतरी ट्रिगर करू शकतात जिथून प्राइसला एक अपसाईडची मोमेंटम होऊ शकते आणि आपण त्याला एक बेस पॉईंट आपला पकडू शकतो. आता याच्यामध्ये बघा हा जो 26,000चा पॉईंट आहे याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. 25,950चा हा एक पॉईंट आहे जो एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजेच काय की इफ मार्केट जर तुमचं रेंजमध्ये ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन मध्ये ओपन झालं मंडेच्या दिवशी तर मार्केट आपल्याला पहिल्यांदा खाली पाहायला मिळू शकतं. 25,950ला जर मार्केट इथे एक आपल्याला कन्फर्मेशन देते, म्हणजे एक प्राइस ऍक्शन करून त्याचा ब्रेकआउट दाखवतोय, तर नक्कीच आपण या ठिकाणी सी साईडला बसायचा प्रयत्न करूया आणि ज्याचा स्टॉप लॉस आपण 25,920च्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे 20 ते 30 पॉईंटचा इथे स्टॉप लॉस आपला राहण्याची शक्यता आहे, ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. ते प्राइस ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेलच. एक जी कॅन्डल सगळ्यात बाहेर निघालेली असेल ती जर 20च्या खाली असेल तर थोडासा आपला स्टॉप लॉस पण एक्सटेंड होतो. लाईव्ह मध्ये आपण ते पाहूनच घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथून बाईंग साईडला ट्रेड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता थोडंसं या ठिकाणी आपण युएस मार्केटचं जे काही बिहेवियर राहिलेलं आहे शुक्रवारचं ते थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. डो जोन्स जे आहे आपला कुठेतरी 0.57% डाऊन साईडला क्लोज झालेला आहे. याचा अर्थ इन केस इंडियन मार्केट, कारण टोटली ऑलमोस्ट ग्लोबल मार्केटमधून पण निगेटिव्हिटी पाहायला मिळालेली होती, नॅसडॅक पण चांगला आपल्याला फॉल करून पाहायला मिळालेला होता. तर बघा मार्केटचा गॅप डाऊन जर चांगला पाहायला मिळाला जो की 975 950 ठीक आहे, जर त्याच्याही खाली पाहायला मिळाला चांगला 25,900 तर मार्केटसाठी इम्पॉर्टंट जी लेवल राहील ती कुठेतरी 25,840ची राहील. या एक लेवलला इम्पॉर्टंट लेवल तुम्ही कन्सिडर करा. मार्केट काय करेल या लेवल पासून जनरली एक बाईंग जनरेट करायचा प्रयत्न करेल. आपण सेम प्राइस ऍक्शन त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्या प्राइस ऍक्शनचा जसा ब्रेकआउट आपल्याला या ठिकाणी मिळेल त्यानंतर आपण या ठिकाणी सी साईडला ट्रेड करायचा प्रयत्न करणार आहोत, ज्याचा स्टॉप लॉस आपण 25,830 किंवा 820च्या बिलो प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करणार आहोत. बाकी जर काही चेंजेस मार्केटमध्ये अजून ऍडिशनली पाहायला मिळाले आपण तर आपण ते लाईव्ह मध्ये समजून घेणार आहोत की ऍक्च्युअली त्याच्यावरती काय डिसिजन घ्यायचा आणि कसं घ्यायचा आहे. नक्कीच मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला एक एज्युकेशनल व्हिडिओ पण राहिलेली असेल आणि सोमवारचा जो काही मार्केटचा व्ह्यू आहे, प्रिडिक्शन आहे आपलं, ते तुम्हाला समजलेलं असेल आणि आपण कशा प्रकारे मार्केटला डील करायचं हाही तुम्हाला एक प्लॅन आपल्याला तुमच्यासमोर रेडी असेल. बाकी गोष्टींमध्ये काही इम्प्रूव्हमेंट होत आहेत, काही चेंजेस होत आहेत, आपण सोमवारी पाहूयाच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आता डायरेक्टली सोमवारी लाईव्ह स्ट्रीममध्ये. बाय बाय.